आज बनवणार आहोत पालक पनीर। त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे। उकळत्या पाण्यात टाकून तिला ब्लांच करून घ्यायचं आहे, म्हणजे 5 मिनिट पाण्यात ठेवायचे आहे आणि नंतर काढून निथळायला ठेवायचे आहे। नंतर पालक मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। इकडे कढईत तेल टाकलं की जिरे, खडे मसाले आणि किती मोठा ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। नंतर कांदा कापून टाकायचा आहे। कांदा चांगला ब्राऊन झाला की टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। धने पावडर, मिरची पावडर, हळद पावडर आणि पनीर मसाला टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण चांगलं मिक्स झाल्यानंतर वाटलेली पालकाची प्युरी आपण यामध्ये टाकायची आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। नंतर हवं तसं पाणी टाकून मीठ टाकायचं आहे आणि पालक एकदा झाकण ठेवून छान 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिट शिजल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि कापलेले पनीरचे पीस त्यामध्ये टाकायचे आहे आणि हलवून परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। झाली बघा पनीरची भाजी तयार।